रोजच्या नाश्त्याला किंवा मग 2-3 दिवसांनी पोहेच का बरं नाश्त्याला खायचे? आज आपण अगदीच आगळा-वेगळा, चटपटीत आणि भन्नाट असा नाश्ता बनवतोय. दिसायला जितकं आकर्षक दिसत आहे ना, तितकाच चवीला अप्रतिम लागतो. खूप जास्त फॅन्सी आपण यामध्ये जिन्नस वापरलेले नाही आहोत. खूप सोपे घरातीलच साहित्यापासून आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत. त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे. बनवायला तर खूपच सोपी आहे आणि चवीला तर अप्रतिमच. टेक्स्चर तुम्ही पाहू शकताय, काय मस्त आणि जबरदस्त असं चाललेलं आहे. दिसायला जितकं आकर्षक आहे ना, तितकंच मुलांनाही उत्सुकता असते बरं का असं काही वेगळं बनवल्यानंतर. त्यामुळे ना, तुम्हाला जर का रेसिपी आवडली किंवा माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. आगळा वेगळा असा नाश्ता बनवण्यासाठी इथे आपण शिमला मिरची घेतलेली आहे बारीक कट करून. त्यानंतर इथे मक्याचे दाणे घेतलेले आहेत कोवळे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरवी मिरची लसणाची इथे मी बारीक पेस्ट केलेली मिक्सरमध्ये. 1 वाटी मक्याचे दाणे आणि पोहे घेतलेले आहेत 1 वाटी. त्यानंतर इथे मी 2 ते 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत. साहित्य मी अगोदरच दाखवते, याचं कारण म्हणजे रेसिपी खूपच सोपी आहे याचाही अंदाज येऊन जातो. चला हे साहित्य जरा बाजूला ठेवूयात. आता आपण पुढची तयारी करूयात. आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण बारीक केलेलं आहे, त्यामुळे भांडं असं दिसत आहे. आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला इथे पोहे बारीक असे दळून घ्यायचे आहेत. पोहे मी घेतानाच स्वच्छ चाळून घेतलेले आहेत, त्यामुळे ती प्रोसेस मी दाखवली नाही, कारण मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. आता या पद्धतीने आपल्याला हे जे काही पोहे आहेत ना, ते बारीक असे दळून घ्यायचे आहेत. एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला ही सर्वच पोह्यांची पावडर काढून घ्यायची. शक्य तितकी बारीक पावडर आपल्याला मिक्सरमध्ये पोह्यांची तयार करून घ्यायची. आता आपण ही पावडर सुद्धा जरा वेळ बाजूला ठेवूयात. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मक्याचे जे काही मोठे मोठे दाणे आपण घेतले होते ना, तर ते बारीक असे फिरवून घ्यायचे आहेत. खूप जास्त बारीकही पेस्ट करू नका, थोडेसे जाडसर राहिले तरी पण चालणार आहे. अगदी परफेक्ट तुम्ही इथे टेक्स्चर पाहू शकताय, मस्तच. बारीक करून घेतलेले मक्याचे दाणे सुद्धा या पोह्याच्या पावडरमध्ये आपल्याला ऍड करून घालायचे आहेत. तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे गाजर किंवा मग बीटरूट किसून घेऊ शकतात तुमच्या आवडीनुसार. आता इथे आपण हिरवी मिरची आणि लसणाची जी काही पेस्ट तयार केली होती ना, तर ती घालायची आहे. त्यानंतर शिमला मिरची, कोथिंबीर आणि कोवळे मक्याचे दाणे मी इथे घेतलेले आहेत, तर ते सुद्धा ऍड करून घ्यायचे. असे मक्याचे दाणे अख्खे घातले ना की टेक्स्चर खूप छान येऊन जातं आपल्या नाश्त्याला. कोथिंबीर सुद्धा घालायची लगेचच. त्यानंतर बटाटे इथे हातानेच कुस्करून घ्यायचे आहेत, कारण बटाटे चांगले शिजले ना की ते हाताने अगदी पटकन कुस्करले देखील जातात, किंवा मग किसणीने किसून घ्या तरी पण चालेल. मसाल्यांचा छान फ्लेवर येण्यासाठी यामध्ये मी 2 चमचे धने घेतलेले आहेत. मीठ घालायचं आपल्याला, हळद आणि बडीशेप आणि जिरे जे काही आहेत ना, तर ते अख्खेच घालायचे आहेत. तुम्हाला जर का हे सर्वच मिश्रण मिक्सरमध्ये फिरवायचं असेल तर तुम्ही त्यांची बारीक पावडर देखील करू शकता. पण इथे जर का अख्खेच हे धने वगैरे घातले ना, तर त्याचं जे टेक्स्चर आहे ना खाताना, ते खूप छान लागतं आणि मस्त असे दाताखाली बडीशेप वगैरे आली ना की ते आणखीनच चवदार लागतो हा नाश्ता. जरा सुद्धा पाणी न घालता आपल्याला बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच चांगल्या पद्धतीने पीठ मिक्स करून घ्यायचंय आणि अशा प्रकारे आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे या नाश्त्याला. तुम्हाला जर का गोलाकार आवडत असेल तर तुम्ही त्या आकारामध्ये सुद्धा हा नाश्ता बनवू शकता तुमच्या आवडीनुसार. नाश्त्यासाठी असे वेगवेगळ्या आकारामध्ये काही बनवलं ना, तर किंवा त्या गोष्टींचं आहे ना मुलांनाही अट्रॅक्शन असतं की आज काहीतरी वेगळं बनतंय, आणि त्याची चव सुद्धा आहे ना मुलांना चाखूनच पाहिजे असते की हे वेगळं काहीतरी दिसतंय, म्हणजे याची चव सुद्धा वेगळी लागणार आहे. त्यामुळे ना अशा शोधामध्ये किंवा अशा प्रयत्नामध्ये प्रत्येक गृहिणी किंवा प्रत्येक आईही असतेच. 2 चमचे कॉर्नफ्लॉवरची इथे मी स्लरी करून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला हे जे काही आपण नाश्त्याचे रोल्स बनवलेले आहेत तर ते डीप करून घ्यायचे. आणि इथे मी काही शेवया घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे जर का अशा गव्हाच्या शेवया नसतील तर तुम्ही विकत सुद्धा बाजारामध्ये मैद्याच्या मिळतात, गव्हाच्या मिळतात किंवा रव्याच्याही तुम्ही इथे वापरू शकता शेवया. तर त्या शेवया आपल्याला या रोल्सला अशा कोट करून घ्यायच्या आहेत. मी दाखवते अगदी त्याच पद्धतीने, आणि थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचंय आणि लगेचच आपल्याला हा जो काही नाश्ता आहे ना तर तो डीप फ्राय करायचा आहे. कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करून झाल्यानंतर हातांवरती अशा प्रकारे शेवया सुद्धा तुम्ही घालून घेऊ शकता, म्हणजे जे काही खालच्या शेवया आहेत त्या ओलसर होणार नाहीत बाउलमधल्या आणि सोपं होऊन जाईल आपल्यासाठी. तर एकाच वेळेला आहे ना भरपूर असे हे रोल्स तयार करून घ्या, म्हणजे वेळ देखील वाचेल. आता इथे मी सर्वच रोल्स तयार करून घेतलेले आहेत. चला तर लगेचच फ्राय करून घेऊयात. त्यासाठी खूप जास्त तेलाचीही आवश्यकता लागत नाही. मोठ्या गॅसवर म्हणजे फास्ट गॅसच्या फ्लेमवरच आपल्याला हे जे काही रोल्स आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप जास्तही करपवायचे नाही आहेत, कारण आपण बटाटे सुद्धा उकडून घेतलेले आहेत आणि जे काही मका आहे ना तर तो अगदीच पटकन शिजला जातो. त्यामुळे खूप जास्त वेळ याला फ्राय करत बसायची आवश्यकताही लागत नाही.
अगदी झटपट होतो, कुरकुरीत हा नाश्ता बनवून तयार होतो. हलक्या बदामी रंगावर आल्यानंतर गव्हाळ रंगावरती तुम्हाला जो रंग आवडतोय त्या रंगावरती तुम्ही हे मस्त रोल्स असे फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदीच भन्नाट आणि अप्रतिम चवीचा हा नाश्ता इथे बनवून तयार होतो. मुलांचं तर विचारूच नका, अगदी चुटकीसरशी हा नाश्ता संपतो ना की तुम्हाला कायच सांगू. मस्त असा गरमागरम सॉस सोबत तुम्ही हा नाश्ता एन्जॉय करू शकता. कशी वाटली मग तुम्हाला फ्रेंड्स ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर नक्की करून बघा. सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि घरातीलच साहित्यांमध्ये बनवून तयार होणारी आहे. त्यामुळे ना तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडणार याची खात्री मी सुद्धा देते. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर पण करा, म्हणजे त्यांनाही अशा छान छान रेसिपीज बनवता येतील आणि पाहता सुद्धा येतील. चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच अशाच छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.